नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपल्याला जी काही नाबार्ड ग्रेड ए ही रिक्वायरमेंट 2025 ही जी काही ॲड आलेली होती, तर हिच्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडीशी डिटेलमध्ये एक इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. त्यासाठी इलिजिबिलिटी काय असेल, एक्झामसाठी जे काही पेपर असणार आहे तर ते कसे असतील, त्याचबरोबर रजिस्ट्रेशन प्रोसेस काय असेल, कुठल्या वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन करायचं आहे, किती तारखेपर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे, ही संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, जे काही नाबार्ड ग्रेड एची जी काही रिक्वायरमेंट होती 2025ची, तर टोटल नोटिफिकेशन जे आलेली होती, तर टोटल 91 पोस्टसाठी ही जी काही ॲड आहे तर ती आलेली आहे. तर त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, जे काही नॅशनल बँक ऑफ ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंटमध्ये असिस्टन्स मॅनेजमेंट इन ग्रेड ए रूरल डेव्हलपमेंट बँकिंग सर्व्हिसेससाठी 85 वॅकन्सी आहेत. त्याचबरोबर असिस्टन्स मॅनेजर इन ग्रेड ए लीगल सर्व्हिसेससाठी 2 वॅकन्सी आहेत आणि प्रोटोकॉल अँड सिक्युरिटी सर्व्हिसेससाठी 4 वॅकन्सी आहेत. तर याचं जे काही रजिस्ट्रेशन आहे तर हे रजिस्ट्रेशन 8 नोव्हेंबर 2025ला सुरू होणार आहे. त्याचबरोबर 30 नोव्हेंबर 2025ला याचा शेवट आहे. तर हे रजिस्ट्रेशन कुठे करायचं, तर https://www.nabard.org या वेबसाईटवरती करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्याबद्दल आपण थोडी डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन पाहूया. तर ही जी काय ऑफिशियल वेबसाईट आहे www.nabard.org यावरती तुम्हाला काय करायचं आहे, याचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर याचं जे काही सिलेक्शन प्रोसेस आहे, तर यासाठी तुम्हाला पहिल्यांदा प्रिलियम द्यावी लागेल. प्रिलियम झाल्यानंतर तुमचे मेन्स असेल आणि मेन्स मग तुम्ही क्वालिफाय केल्यानंतर तुमची इंटरव्ह्यू होईल आणि फायनल रिझल्ट लागल्यानंतर तुम्ही काय होणार आहे, सिलेक्ट होणार आहे. तर त्यानंतर जे काही एक्झाम आहे तर ॲप्लिकेशन मोड कसा असणार आहे, याचा ऑनलाईन असणार आहे. तर असिस्टंट मॅनेजरसाठी 85 वॅकन्सी, असिस्टंट मॅनेजर लीगल सर्व्हिसेससाठी 2 वॅकन्सी आणि असिस्टंट मॅनेजर प्रोटोकॉल सिक्युरिटी सर्व्हिसेससाठी 4 वॅकन्सी, असे सगळे मिळून टोटल वॅकन्सी आहेत 91. तर त्यासाठी आता इलिजिबिलिटी काय आहे ती पाहूया. तर एज लिमिट आहे, तर मिनिमम एज आपलं 21 इयर पाहिजे. त्याचबरोबर मॅक्झिमम एज आपलं 30 इयर पाहिजे. त्यानंतर कॅन्डिडेट शूड हॅव बीन बॉर्न बिटवीन 2/9/1995 अँड 1/9/2004. तर जे काही एज रिलॅक्सेशन आहे तर SC/ST कॅटेगरीसाठी 5 वर्षांचं आहे, OBCसाठी 3 वर्षांचं आहे, PWD जनरल कॅन्डिडेटसाठी 10 वर्षांचं आहे, PWD SC/ST कॅटेगरीसाठी 15 वर्षांचं आणि PWD OBC कॅन्डिडेटसाठी किती आहे, 13 वर्षांचं आहे. त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन जर पाहिलं तर जे काही पहिली पोस्ट होती जनरल RDVSसाठी, तर त्यासाठी बॅचलर डिग्री झालेली पाहिजे तुमचं ग्रॅज्युएशन, त्याचबरोबर विथ 60% मार्क, तुम्हाला त्याच्यामध्ये 60% मार्क्स असले पाहिजे. आणि जे काही SC/ST PWBD कॅन्डिडेट आहेत तर त्यांसाठी 55% सफिशियंट आहे. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन MBA CA CS हे असले तरी चालेल. त्यानंतर लीगल असिस्टंटसाठी जे काही ॲड होती तर त्यासाठी बॅचलर डिग्री इन लॉमधली झालेली पाहिजे आणि प्रोटोकॉल अँड सिक्युरिटी सर्व्हिसेससाठी विल बी रिलीज विथ नोटिफिकेशन. त्यानंतर जे काही फीज असणार आहे तर जनरल कॅटेगरीसाठी 800 रुपये ॲप्लिकेशन फीज आहे आणि SC/ST किंवा PWDसाठी 150 रुपये फीज असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यासाठी प्रिलिमिनरी एक्झाम, मेन्स आणि इंटरव्ह्यू ह्या 3 एक्झाम असणार आहे. त्याचं जर याच्यामध्ये जे काही रिझनिंगचा पेपर असेल तर तो 20 मार्काला, टोटल मार्क्स 20 असणार आहे. इंग्लिश लँग्वेजसाठी 30 मार्क, कम्प्युटर नॉलेज 20 मार्क, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 20 मार्क, डिसिजन मेकिंग 10 मार्क, जनरल अवेअरनेस 20 मार्क, इकॉनॉमिक अँड सोशल इश्यू 40 मार्क, ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट 40 मार्क, असे टोटल 200 मार्काचा पेपर असणार आहे. आणि 200 मार्काला 2 हावरचा आपल्याला टाईम भेटणार आहे, 120 मिनिटं. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेट्स ऐकण्यासाठी किंवा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. इथून पुढे आपण आपल्या चॅनलवरती जे काही जॉब वॅकन्सी असतील, गव्हर्नमेंट असेल किंवा प्रायव्हेट असेल, त्याच्या रिलेटेड आपण ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही जे काही ॲड आलेले आहे नोटिफिकेशन 8 तारखेपासून तर 30 तारखेपर्यंत, तर तिथं तुम्ही काय करू शकता, रजिस्ट्रेशन तुम्ही करून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.